नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अश्विनचे जे कारस्थान आहे ती खूप वाढत चाललेली आहेत. अश्विन ज्या पद्धतीने वागत आहे, ज्या पद्धतीने घरातल्यांसोबत बोलत आहे, त्याचा जो कांगावा करणं आहे ते खूपच विचित्र असं चाललेलं आहे. ही गोष्ट सर्वांच्याच लक्षात आलेली असते आणि त्यामुळं अश्विनच्या बाबतीत एक निर्णय घेण्यात आलेला आहे. एका व्हिडिओमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो नक्की काय आहे, पूर्णाजी का एवढी चिडलेली आहे, पूर्णाजीने अश्विनला घराबाहेर हकलण्याचा निर्णय का घेतलेला आहे, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण प्रियाने कितीही कोणतंही नाटक केलेलं असलं तरीही, प्रियाने कितीही कांगावा केलेला असला तरीही अश्विनच्या बाबतीत आता कोणीही शांत राहणार नाही. ही गोष्ट आता समोर आलेली आहे. कारण इकडे प्रियाने अश्विनला एका वेगळ्या गोष्टीमध्ये अडकवलेलं आहे, एका वेगळ्या गोष्टीमध्ये गंडवलेलं आहे. तिने अश्विनला काहीही कारण नसताना घरातल्यांच्या विरोधात भडकवलेलं आहे आणि ते सगळं कशा पद्धतीने, तर अगदी प्रेग्नन्सीचं नाटक करून. कारण तिला माहिती आहे की अश्विनला घोळात घेणं खूप सोपं आहे, म्हणून तिने अशा पद्धतीने डाव रचलेला आहे आणि अश्विनला तिने आपल्या जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे. रविराजांचा सुद्धा या प्रियाच्या वागण्यावरती विश्वास बसणार, पण जेव्हा अर्जुन सगळे पुरावे सगळ्यांच्या समोर देणार आहे तेव्हा मात्र खरी तर मजा येणार आहे. म्हणजे प्रियाने काहीही केलं तरीही आता सुभेदार किल्लेदार अजिबात पगळणार नाहीत, ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे अश्विन हा घरी आलेला असतो, कारण तो रोज प्रियाला भेटायला जात असतो. त्याच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू असतं की प्रियाला भेटायचं, तिला आश्वासन द्यायचं की मी तुला या सगळ्यातून बाहेर काढेल, मी तुला या सगळ्यातून सोडवतो. या पद्धतीचं रोजचं बोलणं चाललेलं असतं आणि त्या पद्धतीनेच अश्विन सगळ्यांशी वागत असतो, बोलत असतो. त्याला जराही लाज वाटत नसते की आपण आपल्याच घरातल्या माणसांच्या विरोधात अशा पद्धतीने वागत आहे. खरं तर ते पूर्णपणे चुकीचं आहे, पण त्याला जराही वाटत नाही की आपण असं त्यांच्याशी नाही वागलं पाहिजे. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की चला, आपल्याला तन्वीने काय सांगितलंय तेवढंच ऐकायचं आणि घरी येऊन कांगावा करायचा. हे अश्विनचं रोजचं झालेलं असतं. अश्विन तशाच पद्धतीने वागत असतो, बोलत असतो. घरातले सगळेजण भयानक असे चिडलेले असतात, परंतु या अश्विनला मात्र या कोणत्याच गोष्टीचं काहीही वाटत नसतं. खरं तर अश्विन ज्या पद्धतीने वागत असतो, बोलत असतो ते मात्र खूपच विचित्र असं चाललेलं असतं. तर इकडे पूर्णाजी त्याचबरोबर अर्जुन या सगळ्यांच्या समोर एक व्हिडिओ येतो आणि त्या व्हिडिओमुळं सत्य समोर येतं. अर्जुनला जाणवत असतं की अर्जुनने खूप मोठे पुरावे गोळा केलेले होते. अर्जुनने प्रिया आणि साक्षी यांना जेलमध्ये पाठवण्यासाठी त्याने अगदी स्वतःचा जीव पणाला लावलेला असतो, कारण त्यांनी गुन्हा केलेला आहे, त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना होणार असते. परंतु अश्विनच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं. इकडे आता जी साक्षी आहे ती म्हणत असते की अण्णा, वकील मिळाला का तुम्हाला? तेव्हा मात्र अण्णा म्हणत असतात की नाही, म्हणजे अजूनपर्यंत महिपतला वकील मिळालेला नसतो. तेव्हा मात्र साक्षी म्हणू लागते की अण्णा, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा इकडे महिपत म्हणत असतो, काय करायचं आता तू सांग बरं. ती दामिनी केस घ्यायला तयार नाही आहे आणि त्याचबरोबर आता ह्या अर्जुन सुभेदाराने जीणं मुश्किल केलेलं आहे. त्याचे सगळे साक्षीदार, साथीदार मिटवण्याचा मी प्रयत्न तर करत आहे, पण काय करणार, माझ्या हातात जे आहे ते मी तुझ्यासाठी करतो. पण मला कळतच नाही आहे की मी नक्की कशा पद्धतीने वागू, कारण या सगळ्याचे परिणाम हे उलटे होत चाललेले आहेत. साक्षी म्हणत असते की अण्णा, आणखी एक आपल्याला हुकमाचा एक्का म्हणून वापरता येईल. या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायला मदतच होईल. तसं म्हटल्यानंतर इकडे महिपत म्हणू लागतो, काय आहे तुझ्या डोक्यात, नक्की कोण आहे असा हुकमाचा एक्का? तेव्हा साक्षी म्हणते, सुभेदारांच्याच घरातला व्यक्ती आपल्याला हुकमाचा एक्का म्हणून वापरायचा आहे आणि तरच आपल्याला फायदा होऊ शकतो. महिपत म्हणतो, म्हणजे आता सुभेदारांच्या घरातलं कोण मदत करणार आपल्याला? तेव्हा ती सांगत असते की एक व्यक्ती आहे ना, तो अश्विन सुभेदार, जो या प्रियाचा नवरा आहे, त्याची आपण मदत घेऊ शकतो. कारण तो रोज प्रियाला भेटायला येतो. काहीही असलं तरीही प्रियाला भेटल्याशिवाय तो इथून जात नाही. तो रोज प्रियाला भेटतो आणि त्याचबरोबर प्रियाला सांगत असतो की काळजी करू नकोस, मी तुला या सगळ्यातून बाहेर काढणार आहे.
महिपत म्हणतो, बरोबर आहे, तो हुकमी एक्का आहे, आपण विसरलो होतो, पण नाही, त्याला विसरून कसं चालेल, मी बघतो काय करायचं आहे ते. आणि त्यावेळेस साक्षी सांगत असते, अगदी त्या पद्धतीनंच गोष्टी चाललेल्या असतात. साक्षी म्हणत असते की अण्णा, आपल्याला त्याचा वापर करून घ्यायचा आहे आणि त्याच्या वापरानेच आपण हे सगळं जे काय आहे हे आता आपण निस्तरू शकतो. अशा पद्धतीने साक्षी सांगत असते. त्याच्यामुळंच आपल्याला वकील भेटू शकेल आणि आपण कोर्टामध्ये ही केस उभी करू शकेल, स्टँड करू शकेल. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. महिपत म्हणत असतो की अगदी बरोबर आहे, खरं तर माझ्या डोक्यात ह्या गोष्टी आल्याच नव्हत्या, बरं झालं तू मला जाणीव करून दिलेली आहेस. असं म्हणत महिपत हा साक्षीला सांगतो की मी आता त्याला लवकरच भेटतो आणि पुढचं काय करता येतं का ते पाहतो, असं महिपत साक्षीला सांगू लागतो. तेव्हा साक्षी म्हणते की चालेल, मी त्याला इथे भेटायला बोलवते, प्रियाला बोलवायला सांगते आणि मग पुढच्या गोष्टी बघूया. प्रिया मात्र शांतपणे तिथे उभी असते, कारण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत करणारी एकमेव व्यक्ती ती आहे आणि जर ती व्यक्ती आपल्या मदतीला आली तरच आपण या सगळ्यातून बाहेर पडू शकतो. महिपत आता तिथून जात असतो आणि त्याचबरोबर तिथं जे पोलीस असतात ते महिपतला बोलत असतात आणि महिपतला ते सांगत असतात की हो, आम्ही निरोप देतो. आता अश्विन सुभेदारला निरोप द्यायचा असतो. अशा पद्धतीने सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं. इकडे साक्षी तोपर्यंत प्रियाशी बोलत असते. महिपत सांगत असतो की हे बघ, कसं आहे, तुझा तो नवरा आहे ना बावळट, त्याला हाताशी घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीनं आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे. कारण आत्ता सध्या अशी कंडिशन आहे की तुझा बाप रविराज किल्लेदारसुद्धा ही केस सोडून बसलेला आहे आणि दुसरा कोणताच वकील मला इथे भेटत नाही आहे. तुम्हाला दोघींना बाहेर काढायचं असेल तर त्या अर्जुन सुभेदारला आपल्याला टक्कर देणं अवघड जात आहे. जर वकीलच उभा आला नाही तर आपण काहीच करू शकणार नाही. हायकोर्टामध्ये आपली केस आपण स्टँड करू शकणार नाही. आपल्याला वकील असणं गरजेचं आहे. एकतर मी हा असा आहे, मला कोणत्याही कायद्याच्या गोष्टी कळत नाहीत आणि जर वकील मिळाला नाही तर मी तुमच्यासाठी कसा वरच्या कोर्टात अपील करू, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे साक्षीसुद्धा प्रियाला म्हणत असते की हे बघ प्रिया, त्याचा आपल्याला वापर करून यातनं बाहेर पडायचं आहे का, तुला आयुष्यभर इथं जेलमध्ये राहायचं आहे. प्रिया म्हणते नाही नाही, करूया आपण काहीतरी आणि या सगळ्यातून आपण बाहेर पडूया, असं बोलणं चाललेलं असतं. मग अश्विनला निरोप दिलेला असतो. अश्विन सुभेदार प्रियाला भेटायला येतात आणि प्रियाची तब्येत खराब झाली असं सांगितलेलं असतं. साक्षी मात्र शांतपणे उभी असते आणि प्रिया ही अश्विनसोबत बोलत असते. प्रिया म्हणत असते की अश्विन, मला काहीतरी तुला सांगायचं आहे. काय झालं बाबा, काय म्हणाले. तेव्हा मात्र इकडे अश्विनला प्रिया बोलत असते. तेव्हा तो सांगतोय की नाही, रविराज काका म्हणतोय की काहीही झालं तरी तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे, तो तुझी केस कोर्टात उभी करायला तयार नाही. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की म्हणजे अश्विन, मी इथेच मरणार ना, मी इथेच सडत राहणार ना. म्हणजे बघ ना, माझ्या बाबांना सुद्धा माझ्याबद्दल काही वाटत नाही आहे. त्या अर्जुनने नक्की काय केलं हे सगळं, त्याच्यामुळं ही परिस्थिती माझ्यावरती आलेली आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं झालेलं आहे. अशा पद्धतीने प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र अश्विन म्हणतो की काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, मग तुला काळजी करायची काहीही गरज नाही, असं अश्विन तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, पण तू काय करणार आहे सांग ना, तू तर साधा डॉक्टर आहेस, तू कुठं वकील आहे, मग आपण वरच्या कोर्टात केस कशी अपील करणार जर आपल्याला वकीलच मिळाला नाही तर. अशा पद्धतीने प्रियाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अश्विन सांगत असतो की काळजी करू नको, मी तुला सांगितलंय ना, मी काही करेल पण वरच्या कोर्टात अपील करून तुला या सगळ्यातून बाहेर काढेल, असं प्रियाला अश्विन सांगत असतो. आणि प्रिया म्हणते की अश्विन, मला आणखी एक गोष्ट तुला सांगायची. अश्विन म्हणतो काय झालं. तेव्हा प्रिया सांगत असते की अश्विन, आपण दोघं आईबाबा होणार आहोत, माझ्या पोटामध्ये तुझं बाळ वाढतंय. तेव्हा मात्र अश्विनला धक्का बसतो. अश्विन म्हणतो काय सांगतेस तू हे सगळं. तेव्हा प्रिया सांगते की हो, पण आता मला ना लवकरात लवकर इथून बाहेर पडलं पाहिजे, कारण काहीही असलं तरीही माझ्या बाळाने, आपल्या बाळाने असं जेलमध्ये वाढावं असं मला वाटत नाही. त्यामुळं आपल्याला काही करून या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे, असं अश्विनला ती सांगू लागते. तेव्हा अश्विन म्हणतो की काळजी करू नकोस, आपलं बाळ तुझ्या पोटात वाढतंय ना, सुभेदारांचा वारस आहे तो, मी असं सुभेदारांच्या वारसाला जेलमध्ये सोडू नाही देणार आहे, मी आहे ना, तू बिनधास्त राहा, तू काळजी करू नकोस, असं प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र इकडे प्रियाचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं
आणि अश्विन मात्र इकडे प्रियाला समजावत असतो. प्रियाला म्हणत असतो की काळजी करू नकोस, मी आहे ना, बघूया आपल्याला काय करता येईल त्या पद्धतीने आपण गोष्टी हँडल करूया. तेव्हा प्रिया म्हणते की हो अश्विन, बघूया कसं वागायचं आहे, काय करायचं आहे. अश्विन म्हणतो की मी लवकरात लवकर तुला इथून बाहेर काढेल. त्यावर प्रिया अश्विनला सांगू लागते की अश्विन, आणखी एक गोष्ट तुला सांगायची आहे, ती म्हणजे त्या अर्जुन सुभेदारने जे काही पुरावे गोळा केलेले आहेत ते पुरावे माझ्या विरोधातले आपल्याला मिळवावे लागतील. तर आणि तरच ते पुरावे जर आपण नष्ट केले तरच मी इथून बाहेर पडू शकेल, अन्यथा आपलं बाळसुद्धा अशाच अवस्थेत जन्माला येईल, ह्याचं मला खूप वाईट वाटत आहे. असं सगळं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की काळजी करू नकोस, मी आहे ना, मग तू निवांत राहा. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि ती मात्र इकडे अश्विनला गंडवत असते. अश्विनला म्हणत असते की बघितलंस ना काय होऊ शकतं. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की हो बरोबर आहे, सगळं मला मान्य आहे, आपल्याला यातून मार्ग काढायचाच आहे. आणि मग अश्विन तिला जवळ घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला सांगू लागतो की काळजी करू नकोस, मी आहे ना, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अजिबात काळजी करायची नाही, मी तुला या सगळ्यातून नक्की बाहेर काढेल, असं अश्विन प्रियाला सांगू लागतो. प्रिया मात्र रडायचं नाटक करत असते, तिची नौटंकी सुरू असते. खरं तर मागे उभ्या राहिलेल्या साक्षीला मात्र जाम हसू येत असतं. म्हणजे ही बातमी देऊनसुद्धा ह्या मुलीने ह्याला इतकं खोळात घेतलेलं आहे, या गोष्टीचं मात्र तिला हसू आवरत नसतं. तेव्हा ती म्हणत असते की पण अश्विन, हे सगळं पॉसिबल आहे ना रे. तेव्हा अश्विन म्हणत असतो की हो, आपण वरच्या कोर्टात अपील करूया आणि नक्कीच तुला मी या सगळ्यातून बाहेर काढेल. तुला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी जे जे करावं लागणार आहे ते सगळं करायची माझी तयारी आहे, असं अश्विन प्रियाला सांगत असतो. प्रिया मात्र आता जाम खुश झालेली असते, तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात. ती म्हणत असते की चला, म्हणजे हा जो मूर्ख आहे तो चांगलाच पघळलेला आहे. तो म्हणतो जर रविराज काकाने केस नाही घेतली तर मी दुसरं काहीतरी करेन. त्यानंतर आता अश्विन डायरेक्टली रविराजकडे येतो आणि रविराजला बोलू लागतो. रविराजला म्हणत असतो की रविराज काका, मला काही गोष्टी बोलायच्या आहेत, आपल्याला तन्वीला वरच्या कोर्टात अपील करावं लागणार आहे. तेव्हा रविराज म्हणतात की नाही, तिनं जी चूक केलेली आहे त्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळालेली आहे, त्यामुळं मी तिच्यासाठी काहीही करणार नाही. तेव्हा मात्र इकडे रविराजांना तो सांगू लागतो की नाही रविराज काका, काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला बोलणं गरजेचं आहे, आज मला तन्वीनं सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र रविराज म्हणतात असं काय झालेलं आहे. नागराज त्याचबरोबर सुमन सगळेजण तिथं असतात. तेव्हा इकडे अश्विन सांगू लागतो की रविराज काका, आपली तन्वी प्रेग्नंट आहे आणि तिच्या पोटामध्ये किल्लेदार सुभेदार घराण्याचं रक्त वाढतंय आणि जर आपण अशा परिस्थितीत तन्वीला जर तिथे ठेवलं तर आपल्या घराण्याचा वारससुद्धा जेलमध्ये जन्माला यावा, असं तुला वाटतं का. तेव्हा रविराज म्हणतात काय सांगतोस तू हे सगळं, म्हणजे शेवटी आता बापाचं रक्त आहे आणि लगेचच बापाचं हृदय पगळायला तयार होतं. इकडे रविराज म्हणू लागतात की काय सांगतेस तू हे सगळं अश्विन. तेव्हा अश्विन सांगू लागतो की हो, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे. तेव्हा मात्र नागराजला प्रश्न पडलेला असतो की हे काय नवीन नाटक सुरू आहे, म्हणजे आता हे सगळं काय बोलतेय, हे सगळ्या गोष्टी काय चालू आहेत, असं नागराज विचार करू लागतो. आणि नागराज म्हणत असतो की नाही, मला ना काहीतरी वेगळं वाटतंय याच्यामध्ये, असा विचार नागराजच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की नाही, मला ना वेगळंच काहीतरी जाणवत आहे, या प्रियाच्या डोक्यात नक्की काय शिजतंय आता, हा विचार नागराज करू लागलेला असतो. तेव्हा रविराज म्हणतात की हे बघ, मी तर तिची केस घेऊ शकत नाही आहे, पण जर तुला जर जायचं असेल तर तू दामिनीकडे जा आणि दामिनीला भेटून घे, जर दामिनीनं ही केस घेतली तर होईल फायदा, असं रविराज सांगत असतात. म्हणजे वरच्या कोर्टात तरी ॲटलिस्ट अपील करता येईल. पण रविराज मात्र थोडेसे इमोशनल झालेले असतात. तेव्हा मात्र इकडे अश्विन विचार करत असतो की नाही, काहीही असलं तरीही मला लवकरात लवकर तन्वीला जेलमधून बाहेर काढावंच लागणार आहे, कारण मी माझ्या बाळाला असं जेलमध्ये जन्माला येऊ देणार नाही, असा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तो मात्र इकडे यांना सगळ्यांना बोलत असतो, यांना सगळ्यांना सांगत असतो की नाही, माझ्याकडनं चूक झालेली आहे, मी अशा पद्धतीने वागायला नको होतं, आपल्याला तन्वीला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे, असं तो सांगत असतो. त्यानंतर इकडे
महिपत आता पुन्हा दामिनीकडे आलेला असतो. तिला म्हणत असतो की तुम्ही जे काही केलेलं आहे ना ते खूप पूर्णपणे चुकीचं आहे दामिनीबाई. मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अशा पद्धतीने माझा विश्वासघात करावा, असं म्हणत महिपत दामिनीला बोलत असतो. दामिनी म्हणत असते की मी कुणाचाही विश्वासघात केलेला नाही, कारण मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. कारण पहिल्यापासून मी तुम्हाला बाप लेकाला एकच गोष्ट सांगत होते, ती म्हणजे माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवू नका. पण तुम्ही प्रत्येक वेळेस मात्र तेच केलेलं आहे. तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवलेल्या आहेत आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळालेली आहे, असं हे दामिनीचं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की हे सगळं काय आहे म्हणजे. तेव्हा दामिनी इकडे सांगू लागते की नाही, मी ही केस आता पुन्हा घेऊ शकत नाही, असं दामिनीने स्पष्टपणे सांगितल्यानंतर महिपतच्या तर आता शिट्ट्या वाजायला लागलेल्या असतात. महिपतला कळायचं बंद झालेलं असतं. दामिनी मात्र स्पष्टपणे सांगत असते की नाही, मी ही केस घेणार नाही. तेव्हा मात्र महिपत आता विचार करू लागतो. महिपत म्हणत असतो म्हणजे दामिनीने तर आता पुढं कांड केलेलं असतं, ते म्हणजे पत्रकार परिषद घेऊन महिपतने तिला धमकी दिलेली असते, सरंजामी तर गेलेला आहे, एक एक त्यांचा साक्षीदार मी संपवणार आहे आणि ही केस तुम्हीच जिंकणार आहात, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा मात्र दामिनी पत्रकार परिषद घेते आणि सांगू लागते की हे बघा, महिपत शिकरे मला वारंवार धमकवण्याचा प्रयत्न करत आहे, माझ्या जीवाला धोका आहे. जर उद्या माझं काही बरं वाईट झालं तर त्यासाठी महिपत शिकरे या व्यक्तीला जबाबदार धरावं. इकडे आता रविराज निघालेले असतात. त्यांना ही गोष्ट कळते, त्यांच्या कानावरती ही बातमी आलेली असते आणि मग रविराजांनी दामिनीला भेटायला बोलवलेलं असतं. दामिनीकडे ते जातात आणि दामिनीला ते म्हणू लागतात की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही नक्कीच माझ्या मुलीच्या बाबतीत विचार करावा. ॲक्च्युली मी ती केस लढणार नाही, कारण मला ही गोष्ट नको आहे आणि त्याचबरोबर आत्ता मी तिच्या बाबतीत एवढा इमोशनल विचार करतोय, त्याचं कारण हे आहे की माझी मुलगी प्रेग्नंट आहे. तेव्हा मात्र दामिनी रविराजांना सल्ला देते आणि सांगू लागते की हे बघा रविराज सर, मी तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरफिअर नाही केलं पाहिजे, पण मला मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की तुमची मुलगी एक नंबरची खोटारडी आहे. खरं तर मला प्रश्न पडतो की ती तुमची मुलगी आहे का, कारण एवढ्याशा पैशांसाठी तिने महिपत आणि साक्षीच्या बाजूने बोललेली आहे, तिच्या बाजूने साक्ष दिलेली आहे. परंतु आज काहीही असलं तरीही तुम्ही तिचा एवढा विचार करताय, तर मला अशी शंका आहे की नक्कीच पहा ती मुलगी तुमची आहे का, कारण गेली 22 वर्ष ती तुमच्याजवळ नव्हती. रविराज मात्र विचार करू लागतात. रविराज घरी येतात आणि तन्वीच्या रूममधलं काही साहित्य पाहिजे असं सांगत असतात. तेव्हा त्यांना गाठोडं दिसतं आणि ते गाठोडं घेऊन खाली येतात आणि अर्जुनला त्याचबरोबर अश्विन यांना सांगू लागतात की हे काय आहे, हे कोणाचं गाठोडं आहे. तेव्हा सायली म्हणू लागते की हो, हे जे गाठोडं आहे ते तन्वीचं आहे. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात पण ती सगळी गाठोडे पोलीस स्टेशनला होती ना. तेव्हा सायली म्हणते मला नाही माहिती, कारण जेव्हापासून तन्वी आलेली आहे तेव्हापासून हे गाठोडं घेऊन आलेली आहे. त्याचबरोबर प्रियाचा मोबाईलही रविराजांना सापडतो, ज्या व्हिडिओमध्ये तिनं कन्फेस केलेलं असतं की मी या सगळ्या खुनामध्ये साक्षीला मदत केलेली आहे, माझी चूक झालेली आहे, त्याचबरोबर मी खरी तन्वी नाही आहे, तर मला प्लॅन केलं गेलं आहे, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायली दोघंही विचार करत असतात आणि तेव्हा मात्र अर्जुनला खूप राग येतो. अश्विन म्हणत असतो की ठीक आहे ना, तिनं तिच्या तोंडाने सांगितलं, तिला कोणीतरी जबरदस्ती केली असेल. त्याचबरोबर इकडे अश्विन असं बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की बाद झालं. प्रताप, रविराज, अर्जुन त्या सर्व पूर्णाची भयानक असे चिडलेले असतात आणि अश्विनच्या सनसनीत कानाखाली ठेवून अर्जुन देतो आणि म्हणतो की बाद झालं, कारण आत्तापर्यंत तुझ्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी चालूच होत्या. आता इकडे सायली जी आहे ती सुद्धा चिडलेली असते आणि ती सुद्धा अश्विनला ओरडून बोलत असते, कारण तिच्या बाबांबद्दल वाईट शब्द बोललेले असतात. त्याचनंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे पूर्णाजी जेव्हा तो व्हिडिओ बघते तेव्हा तिचा निर्णय झालेला असतो, तो म्हणजे अश्विनला घराबाहेर हाकलण्याचा. आणि फायनली घरात बाहेर अश्विनची हकलपट्टी केली जाते. त्यासाठी काही कारणं आहेत, ते म्हणजे अश्विन ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता, अर्जुनकडे असलेले पुरावे चोरण्याचा प्रयत्न करत होता, त्यासाठी त्याला आता हकलपट्टी घरातून केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.